नमस्कार मित्रांनो, देव माणूस मधला अध्याय पुढील भागामध्ये फुलाबाई म्हणते, अहो तिकडे जाऊन बघा ना, मला लई भीती वाटायला लागली. आजी म्हणते, मी सांगत होते त्या मुडद्याला घरात ठेवू नका. ते मुडदा आहे ना, घरादाराला भिकायला लावल, घराची आबरू विशीला टांगल. तेव्हा ऐकलं नाही माझं कुणी. आता त्याच्यामुळं घरच्या सुनेला पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागते की नाही. रंजी म्हणते, खरं आहे आत्या तुमचं. हा गोपाळ परत आला ना, तेव्हापासून आपल्या घरामध्ये काही ना काही घडतंय. फुलाबाई म्हणते, काय घडतंय? समजा तर चांगलंच घडतंय ना. आता वाद सुरू होतो तेवढ्यात आप्पा म्हणतात, ए म्हातारे गप की जरा. लाली आणि गोपाळ येतात. फुलाबाई विचारते, काय झालं ग लाले? पण लाली म्हणते, मला काहीच नाही सांगायचं आणि घरात निघून जाते. फुलाबाई विचारते, काय रे गोपाळ, काय झालं? गोपाळ म्हणतो, सांगतो नंतर. तो आता आज जातो आणि लाली शेजारी बसतो आणि म्हणतो, लालीजी माफ करा, मला तुम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन जावं लागलं. लाली म्हणते, अहो त्यात तुमची काय चूक आहे? आता तो हळूच विचारतो, जामकरने काय विचारलं? लाली म्हणते, काय नाही, माधुरीबद्दल. तो म्हणतो, माझ्याबद्दल काहीच नाही विचारलं का? लाली म्हणते, नाही, तुमच्याबद्दल काय विचारतील? तो म्हणतो, नाही नाही, असंच त्रास देण्यासाठी. ते जामकर माहीत नाही वे कसं येड्या डोक्याचे. लाली रागात म्हणते, काही नाही विचारलं. आता गोपाळ विचार करतो, ते पेंडंट जामकरच्या हाती लागलं ना तर माझी वाट लागेल. पोलीस चौकीत जाऊन ते आधी ताब्यात घेतलं पाहिजे. लालीजी मी आता दुकानावर जातो. तो जायला लागतो. लाली म्हणते, तुम्ही जर असंच वागत राहिलात ना, एक दिवस अडकाल. गोपाळ म्हणतो, म्हणजे? ते आता त्याच्यासमोर पेंडंट पकडते. आता ते गोपाळला बघून खूप आनंद होतो. ते घ्यायला लागतो, पण लाली हात खाली घेते आणि तिला आठवतं त्या पेंडंटकडं गोपाळ सारखं बघत असतो. आता लाली चेक करायचं नाटक करते आणि ते हातात घेते. आता गोपाळ तिला मिठी मारून म्हणतो, लालीजी तुम्ही किती चांगले आहात. तिथे हे बघा, ज्याचं आहे ना त्याला देऊन टाका. तो तेच आता गेलं की पहिले तेच करतो. तो निघून जातो, पण लाली मात्र वेगळ्याच नजरेने बघत असते. आता गोपाळ दुकानात जात असतो आणि तेवढ्यात ते पत्रकार दिसतात. गोपाळ म्हणतो, काय तुम्ही पत्रकार, बातम्या कशा पाहिजे? जामकरसारख्या. त्यांनी नाही का ते सगळ्या गावात केलं होतं, मानेवर जखम असली की त्याला पकडायचं, बघा कशी वाऱ्यासारखी पसरली. आता पत्रकार विचारतात, मग आम्ही काय करायचं? गोपाळ म्हणतो, तुम्ही जायचं आणि त्या फोटोग्राफरच्या घराबाहेर थांबायचं, मग बघा कशी बातमी मिळते. कारण ते दोघंजणं कायम चहाच्या टपरीवर असतात, त्यामुळे गोपाळला बाहेर पडणं खूप कठीण असतं. आता गोपाळ रात्री बघतो तर लकी चहाची दुकान बंद करत असतो. आता गोपाळ आत जातो आणि शटर खाली ओढतो. इकडे जामकर आणि सगळे पोलीस त्या फोटोग्राफरच्या घरी पोहोचतात. जामकर म्हणतात, नीट शोधा, एकही चूक नाही झाली पाहिजे, आज पुरावा सापडलाच पाहिजे. आता सदा आणि सगळे आत जातात. जामकरचं लक्ष जातं तर एक म्हातारा बाहेर झोपलेला असतो. तो खोकत असतो. जामकर त्याच्याकडे निरखून बघतात तर त्याच्या गालावर जखम असते. ते विचारतात, कोण रे तू? आता म्हातारा खोकत खोकत उठतो आणि एक शायरी म्हणतो. तेवढेच सगळेजण येतात आणि म्हणतात, साहेब काहीच पुरावा नाही सापडला. जामकर म्हणतात, ठीक आहे, बसा गाडीत. आता जाता जाता थांबतात आणि म्हाताऱ्याला म्हणतात, आता माझी पण शायरी ऐका. म्हातारा करतो जामकर शायरी ऐकून दाखवतात. म्हातारा म्हणतो, वा वा. ते निघून गेल्यानंतर तो गाडीकडे बघायला लागतो आणि झटकन उभा राहतो. आता त्याला आठवतं, गोपाळ खाली शेटर उघडतो आणि म्हाताऱ्याचं रूप घेतो. एक जण तेवढ्यात पळायला लागतो आणि गोपाळ पकडतो. तो चोर म्हणतो, अहो सोडा ना मला, तुम्हाला पैसे पाहिजे का? हे घ्या. गोपाळ म्हणतो, तुझ्यासारखाच आहे मी. तो म्हणतो, अरे तुमचा आवाज, तुम्ही कोण आहे नक्की? गोपाळ म्हणतो, पैसे कमवायचे ना, मग एका रात्रीतून 20 लाख कमवशील. तो म्हणतो, 20 लाख ते कसे? तो म्हणतो, अरे ह्या घरामध्ये एक म्हातारी राहायची, ती आत्ताच मेली आहे आणि मी ऐकलं तिच्याकडं खूप पैसे आणि दागिने होते. आज जायचं ते घेऊन यायचे आणि त्याचे 2 भाग करायचे. तो चोर म्हणतो, पण आत कसं जायचं? गोपाळ म्हणतो, आत कसं जायचं? इथून जा, ये इकडं, मी तुला सपोर्ट देतो. तो चोर आता वर चढतो आणि गोपाळ हळूच त्याच्या खिशात ते पॅन्डल टाकतो आणि म्हणतो, सावकाश जा. तो आता आत गेल्यानंतर गोपाळ बघतो तर ते पत्रकार झोपलेले असतात. आता गोपाळ हळूच दगड मारतो आणि पळ काढतो. ते धडपडून उठतात
आणि पत्रकार म्हणतो, अमिताभ, ते बघ आत कोणीतरी गेलंय. तू लक्ष दे, मी जामकर साहेबांना फोन करतो आणि दाखवतो पत्रकाराची काय ताकद असते. जामकर म्हणतात, गाडी थांबवा. आणि फोनवर म्हणतात, कोण बोलतं? आता हा म्हणतो, साहेब, मी खुसपुटे बोलतोय, लावा ताकद. जामकर म्हणतात, हां बोल. तो म्हणतो, अहो, या फोटोग्राफरच्या घरात कुणीतरी गेलंय. जामकर म्हणतात, गाडी वळवा. चोर आता सगळीकडे शोधतो आणि म्हणतो, अरे, त्या म्हाताऱ्याने गंडवलं तर नाही ना? इथं तर काहीच सापडत नाही आहे. तेवढंच जामकर म्हणतात, पकडा याला. तो म्हणतो, साहेब सोडा हो, माझी काहीच चुकी नाही. त्या भिकाऱ्याने सांगितलं होतं इथं लई माल आहे. जामकर म्हणतात, जा आणि त्या भिकाऱ्याला पकडा. आणि म्हणतात, याच्याकडं काय शोधा. आता ते शोधत असतात. जामकर म्हणतात, पटकन. सदा खिशात हात घालून म्हणतो, यम. जामकर बघत म्हणतात, यम म्हणजे माधुरी. जामकर पॅन्डल बघत असतात आणि गोपाळ त्यांना बघत असतो. तेवढेच सदा इथून म्हणतो, साहेब, बाहेर कुणीच नाही आहे. आता सगळे त्या चोराला घेऊन जात असतात. आणि झुंजार पत्रकार म्हणतात, जामकर साहेबांनी चोराला पकडलं, पण वाटत नाही ते काही ऐकून घेतील. जामकर त्यांच्याकडे बघायला लागतात. ते घाबरून बाजूला होतात. तो चोर म्हणतो, साहेब ऐका ना, अहो मी काहीच केलं नाही. तो भिकारी मला बोलला, ह्या घरामध्ये लई सोनं, चांदी आणि पैसे आहेत. त्याच्या सांगण्यावरून मी घरात गेलो. मला नाही माहीत हे पॅन्डल कुठून आलं. जामकर सांगतात, त्या भिकाऱ्याला पुन्हा शोधा. आता सगळे जातात आणि भिकाऱ्याला शोधत असतात. आणि झुंजार पत्रकार सारखा काही काही करत असतो. तो चोर म्हणतो, ऐका ना साहेब, अहो मी साधा चोर. मी चोरी करायच्या उद्देशाने चालवतो, पण या घरामध्ये नाही. तो भिकारी मला बोलला आणि मी घरामध्ये शिरलो. तेवढे सगळे येतात आणि साधा म्हणतो, साहेब इथं कुणीच नाही आहे. आता पोलिसांची गाडी निघून जाते आणि गोपाळ हळूच झाडामागून येतो आणि म्हणतो, आज नशिबाने साथ दिली. तो आता घरी जातो तर मागच्या अंगणामध्ये आप्पा खड्डा खांदत असतात. पण खांता खांता हातामध्ये हात आणि समोर माधुरीचा चेहरा येतो. आता आप्पा पटकन मागे पडतात. गोपाळ म्हणतो, पैशासाठी तुम्ही माधुरीला मारलत. आप्पा म्हणतात, तुला कसं कळलं मी इथं खड्डा खांदतोय? याचा अर्थ माधुरीला तूच मारले. तू केलेलं पाप माझ्या माथी मारू नकोस. गोपाळ म्हणतो, तुम्ही नाही मारलं, मी नाही मारलं, मग मारलं कुणी? तोपर्यंत एक बाई विळा घेऊन येते आणि खड्डा खांदत असते. आता त्यामधून ती पैशाची बॅग काढते, चेन उघडते आणि पैसे बाहेर काढते आणि म्हणते, तुम्हाला मी जशी वाटली ना ती मी नाहीच. पण हा मात्र लालीचा आवाज असतो. एवढंच काय, हातामध्ये लालीसारख्याच बांगड्या असतात. आणि विशेष म्हणजे लालीला पैशाची खूप गरज असते. तिची आई आजारी असल्यामुळे तिला तिचे उपचार करायचे असतात. आता पुढील भागात बघूया, लाली आहे की अजून कोण.